क्रमांक 3. राजकीय आणि लष्करी शक्ती समाजव्यवस्थेवर अवलंबून असते. एकदा भगवान राजगृह येथील गृधकुटावरती राहत होते. त्यावेळी वैदेही पुत्र मगध राजा अजातशत्रू विज्जीवरती आक्रमण करण्याचा विचारात होता. तो स्वतःशीच म्हणाला, हे विज्जीकुल सामर्थ्यशाली असले तरी मी त्यांचा पुरेपूर नाश करण. म्हणून आपल्या मगध देशाचा मुख्य प्रधान वत्सकार नावाचा ब्राह्मण याला बोलावून तो म्हणाला, हे ब्राह्मणा, भगवंताकडे जा आणि नम्रतेने माझ्यातर्फे त्यांचे पायवंदन करून त्यांना विचार, आपली प्रकृती ठीक आहे ना? आपण स्वास्थ्य, सुख आणि आरोग्य उपभोगत आहात ना? नंतर त्यांना सांग की मगध राजा अजातशत्रू वज्जीवर आक्रमण करण्यास उत्सुक आहे. वज्जीकुळ कितीही सामर्थ्यशाली असले तरी त्यांचा पुरेपूर नाश करण्याचा त्यांचा विचार आहे. अजातशत्रू पुढे म्हणाला, भगवान, जे काही पुढले भविष्य होईल ते सांगतील ते नीट लक्षात ठेव आणि त्यातला शब्द न शब्द मला निवेदन कर, कारण भगवान बुद्ध कधीही खोटे बोलत नसतात. राजाचे शब्द ऐकून तो ब्राह्मण वसक्कार म्हणाला, ठीक आहे, आणि अनेक उत्कृष्ट रथ जोडून तो गृधकुटाकडे निघाला. ते पोहोचल्यावर भगवंताला कुशल प्रश्न विचारून राजाने आज्ञा केल्याप्रमाणे राजाचा संदेश त्यांनी निवेदन केला. त्यावेळी स्थविर आनंद भगवंताच्या मागे उभा होता. भगवंत त्यास म्हणाले, आनंद, वज्जी वारंवार सार्वजनिक सभा भरवतात हे तू ऐकले आहे काय? आनंदाने उत्तर दिले, होय भगवंत, मी ऐकले आहे. यावर भगवंत पुढे म्हणाले, आनंद, जोपर्यंत वज्जी सर्व लोकांचा वारंवार सभा भरवीत असतात तोपर्यंत ते कधीच नाश पावणार नाहीत, उलट त्यांची भरभराटच होत राहील. आनंद, जोपर्यंत वज्जी एकोप्याने एकत्र येतात, एकोप्याने उभे ठाकतात, एकोप्याने आपापले उद्दिष्ट कार्य करतात, जोपर्यंत कोणतेही उद्दिष्ट मान्य झाल्याशिवाय तदनुसार वर्तन करत नाहीत, ज्या उद्दिष्टाला एकदा सर्व मान्यता मिळाली आहे ते वर्ज समजत नाहीत आणि गतकाळात वज्जी कुळाने जे नियम केलेले आहेत त्या नियम परंपरेप्रमाणे आचरण करतात. जोपर्यंत ते वज्जी आपल्यामधील वृद्धांना मान देतात, त्यांची वाहवा करतात, त्यांचा आदर करतात आणि त्यांची सल्लामसलत ऐकणे हे आपले कर्तव्य समजतात, तोपर्यंत आपल्या कुळातील कोणत्याही स्त्रीला अथवा कन्येला ते बळजबरीने डांबून ठेवत नाहीत आणि सामर्थ्याच्या जोरावर तिचे अपहरण करत नाहीत. जोपर्यंत वज्जी धम्माला मान देतात आणि त्याचे परिपालन करतात तोपर्यंत हे आनंदा वज्जी कुळाची अधोगती होणार नाही, उलट त्यांची भरभराटच होत राहील आणि कोणीही त्यांचा नाश करू शकणार नाही. सारांश, जोपर्यंत वज्जी प्रजातंत्रावरती विश्वास ठेवील, प्रजातंत्रकाप्रमाणे आचरण करतील, तोपर्यंत त्यांच्या राज्याला संकट स्पर्शही करू शकणार नाही, असे भगवंतांनी स्पष्ट केले. नंतर भगवंत वसक्काराला उद्देशून म्हणाले, हे ब्राह्मणा, मी वैशाली येथे वज्जी कुळात राहत असताना त्यांच्या कल्याणास यावरील अटी कशा आवश्यक आहेत हे त्यांना शिकविले. तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला, तर मग वज्जी जोपर्यंत या वहिवाटीचे परिपालन करत आहेत तोपर्यंत त्यांची अधोगती न होता त्यांचे कल्याण वृद्धिगत होणार असे आम्ही मानायचे. तर हे गौतमा, मगध राजा वज्जीचा पाडाव करता देणार नाही असे तुझे म्हणणे दिसते. असे बोलून वत्सकार उठून राजगृह येथे आपल्या राजाला भगवंताचे शब्द सांगायला निघून गेला. क्रमांक 4. युद्ध हा चुकीचा मार्ग आहे. एकदा मगध राजा अजातशत्रू याने आपली अश्वदळ पायदळ गोळा करून पसे नदी राजाच्या काशी विभागावरती स्वारी केली. पसे नदीने स्वारीचा वृत्तांत ऐकून घोडदळ पायदळांचे सैन्य जमविले आणि तो अजातशत्रूला तोंड द्यावयास निघाला. त्या दोन्ही सैन्याचे युद्ध झाले. अजातशत्रू राजा पसे नदीचा पराभव केला. पसे नदी शेवटी आपली राजधानी श्रावस्ती येथे माघार घेऊन राहिला. श्रावस्तीमध्ये राहणारे भिक्खू भिक्षाटन करून परत आले आणि त्यांनी भगवंतांना त्या दोन राजाचे युद्ध आणि पसे नदीची माघार यासंबंधीचे वृत्त सांगितले. भगवंत म्हणाले, भिक्खू हो,
मगध राजा अजातशत्रू म्हणजे जगातील साऱ्या दृष्टपणाचा ठेवा आहे. उलट राजा पसेनदी हा जगातील चांगुलपणाचा मित्र आहे. सध्या तरी पसेनदी राजाला पराभूत मनुष्य म्हणून दुःखात रात्र काढावी लागणार नाही. विजयातून द्वेष जन्मास येतो. जिताला दुःखात काळ कंठावा लागतो. परंतु जो शांत आहे आणि क्रोधरहित आहे तो सुखात राहतो. कारण अशा माणसाच्या गावी जय आणि पराजय यांची वार्ताच नसते. पुन्हा असे घडते की त्या 2 राजांचे पुन्हा युद्ध जुंपले. परंतु त्या युद्धात कोसल राजा पसेनदी यांनी अजातशत्रूचा पराभव करून त्याला जिवंत पकडले. तेव्हा राजा पसेनदीने स्वतःशी विचार केला की मी याच्या वाटेत गेलो नसतानाही हा राजा माझा पुतणा असूनही मला त्रास देतो. आता मी त्याचे हे सर्व सैन्य, हत्ती, घोडे, रथ आणि पायदळ ताब्यात घेऊन त्यांना केवळ आपल्या जीवानिशी सोडून दिले तर आणि त्याप्रमाणे पसेनदी राजाने केले. श्रावस्तीमध्ये भिक्षाटन करून परतलेल्या भिक्खूंनी ही वार्ता भगवंताच्या कानी घातली. त्यावर भगवंत म्हणाले, माणूस आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्याला लुटतो, परंतु जेव्हा दुसरे त्याला लुटतात तेव्हा तो लुटला गेलेला मनुष्य परत दुसऱ्यांना लुटण्याची ईर्ष्या धरतो. जोपर्यंत पापाचे फळ पक्व झाले नाही तोपर्यंत मूर्खाला सदैव वाटते मला पाहिजे ते सुवर्ण संधी आता येणार. परंतु जेव्हा कर्माचे फळ भोगण्याची वेळ येते तेव्हा केल्या पापाबद्दल भय वाटू लागते. हिंसकालाही त्याची हिंसा करणारा कोणीतरी भेटतोच, जे त्याला जिंकणारा कोणीतरी निजपतोच, निंदकाला निंदक सापडतोच. अशा रीतीने कर्मविपाकाने जो मनुष्य दुसऱ्याला लुटतो त्यावर आपण स्वतः लुटला जाण्याची पाळी येते. शांती स्थापन करणाऱ्या जेत्याची कर्तव्ये जेव्हा जेता शांती स्थापन करण्याची सत्ता मिळवतो त्यावेळी जितावर गुलामगिरी लादण्याचा नसला तरी त्याची अधिकाधिक मानखंडना करण्याचा अधिकार सांगू लागतो. या विषयावरती बुद्धांचे मत अगदी वेगळे आहे. त्याच्या मते शांती स्थापन करणे याला काही अर्थ असेल तर जेत्याने जित्याच्या शांततेच्या काळाचा जित्याच्या कल्याणासाठी उपयोग करणे हे त्याचे कर्तव्य ठरते. या विषयावर बुद्धांनी भिक्खूंना उद्देशून असे म्हटले आहे, युद्धविद्येत पारंगत असलेल्या माणसाने युद्धविराम झाल्यावर आपल्या अंगच्या रुजुता, अनुग्रहणपूर्ण वाणी, उद्धटपणा विरहित दयाळू वृत्ती या गुणांचा आविष्कार केला पाहिजे. आपण कोणी आडदांड आक्रमक नसून घरच्यासारखे वागणारे पाहुणे आहोत. इंद्रिय सुखाच्या आहारी न जाणारे, कुशाग्र बुद्धीचे, वायफळ बडबड न करणारे, हाव धरून परधन हिरावून न घेणारे असे आहोत, असे आपल्या वर्तवणुकीने सिद्ध केले पाहिजे. लोक शाप देतील असे क्षुद्र आणि नीच वर्तन करून त्याने आपल्याला कमीपणा आणू नये. सर्व प्राणीमात्रांना सुख समृद्धी आणि शांतता लाभो. सबळ दुर्बळ, लहान मोठे प्राणीमात्र शांततेचा सदैव उपयोग घेत राहोत. दृश्य अदृश्य, जवळचे दूरचे, जात आणि अजात जीव शांतीचा उपभोग घेवोत अशी वृत्ती जेत्याने राखली पाहिजे. कोणालाही आपल्या बांधवाची खुशामत करण्याची अथवा त्यांना उपमर्द करण्याची आणि कोणाला तुरुंगात डांबविण्याची अथवा द्वेष करण्याची पाळी जेत्याने येऊ देऊ नये. ज्याप्रमाणे माता आपल्या एकुलत्या एक मुलाला इजा पोहोचू नये म्हणून जपते, त्याप्रमाणे जेत्याने सर्व जीवामात्रांसंबंधी विवेक धरावा. विश्वातील वरच्या खालच्या भोवतालच्या साऱ्या देशाच्या प्राणीमात्रावरती अंतःकरणपूर्वक प्रेम करावे. त्यांच्याविषयी मनाला द्वेषाचा स्पर्श होऊ देऊ नये. कोणत्याही प्रकारे दुसऱ्याच्या अंतःकरणात शत्रुत्व भावना निर्माण होईल असे काहीही कृत्य करू नये. म्हणजे तुम्ही उभे असताना, चालत असताना, बसताना, उठताना आपल्या संपूर्ण मानसिक सामर्थ्याने असा विचार करत राहा, हा ब्रह्मविहारच आहे. पंचमखंड संघ. भाग पहिला संघ. भाग दुसरा भिक्खू आणि त्यांच्याविषयी भगवान बुद्धांची कल्पना. भाग तिसरा भिक्खूंची कर्तव्य. भाग चौथा भिक्खू आणि उपासक. भाग पाचवा उपासकांसाठी नियम.
भाग पहिला. संघ. संघ आणि त्यांची संघटना. संघ आणि त्यांची संघटना भगवंतांच्या अनुयायाची दोन वर्गात विभागणी होत असे, भिक्खू आणि गृहस्थ अथवा उपासक. संघ ही भिक्खूंची संघटना, उपासकांची संघटना नव्हती. बौद्ध भिक्खू हा मुख्यतः पारिवाज्यक असे. पारिवाज्यक ही संस्था बौद्ध भिक्खूच्या संस्थेहून अगदी जुनी आहे. प्राचीन पारिवाज्यक म्हणजे कौटुंबिक जीवनाचा त्याग करून इतस्थ परिभ्रमण करणाऱ्या लोकांचा समुदाय. आचार्य आणि दार्शनिक यांच्या सहचर्यात यावे, त्यांची प्रवचने ऐकावी आणि नीतिशास्त्र, तत्त्वज्ञान, सृष्टी, गूढवाद इत्यादी विषयांवरती त्यांच्याशी चर्चा करावी, जेणेकरून सत्य ज्ञान मिळवावे हा त्यांच्या परिभ्रमणाचा हेतू असे. काही प्राचीन पारिवाजक दुसरा गुरु मिळेपर्यंत एका गुरुपाशी राहत, तर काही कोणालाही गुरु न मानता एकटेच राहत असत. या प्राचीन पारिवाजकाच्या वर्गात स्त्री पारिवाजकही असत. त्या कधी पुरुष पारिवाजकाबरोबर राहत असे, तर कधी स्वतंत्र राहत असे. या प्राचीन पारिवाजकांचा संघ नसे, वर्तनाचे नियम नसत. ज्या ध्येयासाठी झटायचे असे ध्येय त्यांच्यासमोर नसायचे. भगवंतांनी प्रथमच आपल्या अनुयायांचा एक संघ अथवा भ्रातृभावाने एकत्र आलेला समुदाय बनवला आणि त्यांच्या वर्तणुकीचे नियम आणि ज्या ध्येयांची साधना करून ते प्राप्त करून द्यायचे ते त्यांच्यापुढे ठेवले. क्रमांक 2. संघ प्रवेश. संघात कोणालाही प्रवेश मिळे. त्याला जातीचे बंधन नसे, त्यात पुरुषाप्रमाणे स्त्रियांनाही बंदी नव्हती. संघ प्रवेशाला सामाजिक प्रतिष्ठेची आवश्यकता नसे. संघात जातीला स्थान नव्हते. संघात सामाजिक प्रतिष्ठेप्रमाणे उच्च नीच असा भेद पाळला जात नसे. संघात सर्व समान मानले जात असत. संघामध्ये माणसाचे महत्त्व त्याच्या अंगच्या गुणांवरती ठरवले जात असे, कुळावर नसे. भगवंत म्हणत असत, संघ हा एका महासागरासारखा असून भिक्खू म्हणजे महासागराला येऊन मिळणाऱ्या नद्या होत. नद्यांना स्वतंत्र नावे व अस्तित्वे असतात, परंतु नदी एकदा महासागराला मिळाली म्हणजे तिचे नाव आणि अस्तित्व लोप पावते. ती इतरांबरोबर मिळून एकरूप होते. संघाची ही स्थिती तशीच आहे. भिक्खूने एकदा संघात प्रवेश केला की तो समुद्राच्या पाण्याप्रमाणे एकरूप होऊन जातो. त्याची जात, त्याची सामाजिक प्रतिष्ठा व कुळ ही लोप पावतात असे भगवंत म्हणत. संघात जो एक भेद मानला जात असे तो लिंगविषयक. भिक्खू संघ आणि भिक्खुनी संघ या दोन वेगवेगळ्या संघात असत. संघातील घटकांचे श्रामणेर आणि भिक्खू असे दोन वर्ग पाडले जात. 20 वर्षाखालील प्रत्येक मनुष्य श्रामणेर मानला जाई. त्रिशरण आणि दशशील ग्रहण केलेला प्रत्येक मुलगा श्रामणेर बने. त्रिशरण म्हणजे मी बुद्धाला शरण आहे, मी धम्माला शरण आहे, मी संघाला शरण आहे. दशशील म्हणजे मी हिंसा करणार नाही, मी चोरी करणार नाही, मी ब्रह्मचर्य पाळेल, मी असत्य बोलणार नाही, मी मद्यपान करणार नाही, मी अवेळी अन्नसेवन करणार नाही, मी असभ्य आणि अनैतिक कृत्य करणार नाही, मी अलंकाराने आपले शरीर भूषविणार नाही, मी ऐशो आरामापासून दूर राहीन, मी सुवर्ण आणि रौप्य यांचा लोभ धरणार नाही. अशा या 10 प्रतिज्ञा आहेत. या प्रत्येक श्रामणेराने घ्यावयाच्या 10 प्रतिज्ञा आहेत. श्रामणेराला कोणत्याही काळी संघ सोडून उपासक बनता येत असे. श्रामणेर हा भिक्खूच्या सेवेत आपला काळ व्यतीत करत असे. त्याने पारिवाज्या घेतलेली नसे. भिक्खू व्हायला 2 अवस्थातून जावे लागे. पहिली पारिवाज्या आणि दुसरी उपसंपदा. उपसंपदा घेतल्यावरच तो भिक्खू ठरे. ज्या श्रामणेराला भिक्खू होण्यासाठी पारिवाज्या घेण्याची इच्छा असेल त्याला ज्या भिक्खूला उपाध्याय पदाचा अधिकार आहे त्याच्याकडे जावे लागे. भिक्खू म्हणून 10 वर्ष घालविल्याशिवाय भिक्खूला उपाध्यायपद प्राप्त होत नसे. उपाध्यायाने श्रामणेराला त्याचा पारिवाज्यक म्हणून स्वीकार केल्यावर त्याच्या सेवेत आणि संरक्षणात राहावे लागे.
हा शिक्षणाचा काळ संपल्यानंतर उपसंपदेसाठी खास बोलविलेल्या संघसभेत उपाध्यायाला श्रामणेरावरती उपसंपदेचा अनुग्रह करावा अशी संघाला विनंती करावी लागे. जो भिक्खू पदाचा प्रार्थी आहे तो पारिवाचक त्या पदाला योग्य आहे की नाही याची खात्री संघाला करून घ्यावी लागे. ही खात्री करून घेण्यासाठी पारिवाचकाला काही ठराविक प्रश्नांची उत्तरे द्यावी लागत. जेव्हा संघ उपसंपदेची अनुमती देई तेव्हाच पारिवाचकाला भिक्खूपद मिळे. भिक्खूणी संघात प्रवेशासंबंधीचे नियम भिक्खू संघ प्रवेशाच्या नियमासारखेच असत. क्रमांक 3. भिक्खू आणि त्यांच्या प्रतिज्ञा. उपासकांनी श्रामणेर शील प्रतिपालनाच्या अटीने आपणाला बांधून घेतो. भिक्खू शील ग्रहण करतो ते व्रत म्हणून शील व्रताचे उल्लंघन करणार नाही अशी त्याला प्रतिज्ञा करावी लागते. उल्लंघन झाल्यास तो शिक्षेस पात्र ठरतो. भिक्खू ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा करतो. भिक्खू चोरी न करण्याची प्रतिज्ञा करतो. भिक्खू वृथा वल्गना न करण्याची प्रतिज्ञा करतो. भिक्खू जीवहत्या न करण्याची प्रतिज्ञा करतो. नियम ज्याची अनुज्ञा देत नाही त्या वस्तूजवळ न बाळगण्याची भिक्खू प्रतिज्ञा करतो. भिक्खूला खालील 8 वस्तू फक्त जवळ बाळगता येतात. पहिली, शरीर आच्छादनासाठी 3 चिवरे, ती म्हणजे कमरेस गुंडाळण्याचे अंतर्वासक. दुसरे, अंगावर घ्यावयाचे उत्तरासंग. आणि तिसरे, थंडी वाऱ्यापासून रक्षण करण्यासाठी संघाटी हे वस्त्र. दुसरे, करगोटा. तिसरे, भिक्षापात्र. चौथा, वस्तरा. पाचवे, सुई धागा. 6वा, पाणी गाळण्याचा कपडा. भिक्खू निर्धन राहण्याची प्रतिज्ञा करतो. अन्नासाठी त्याने भिक्षा मागितली पाहिजे. भिक्षेवरच त्याने आपली उपजीविका केली पाहिजे. दिवसातून एकच वेळ त्याने भोजन घेतले पाहिजे. ज्या ठिकाणी संघासाठी विहार बांधला नसेल त्या ठिकाणी त्याने झाडाखाली राहिले पाहिजे. भिक्खू आज्ञापालनाची प्रतिज्ञा करत नाही. आपल्याहून श्रेष्ठाचा मान राखणे, औपचारिक नम्रता दाखविणे या गोष्टी श्रामणेराकडून अपेक्षित असतात. भिक्खूची मुक्ती आणि गुरु म्हणून उपयुक्तता ही त्याच्या साधनेवर अवलंबून असते. त्याने वरिष्ठांऐवजी धम्माची आज्ञा पाळावयाची असते. त्याच्या वरिष्ठांजवळ आज्ञा अथवा मोक्षदानाचे दैवी सामर्थ्य असते असे तो मानित नाही. वरिष्ठांजवळ प्रज्ञा अथवा मोक्षदानाचे दैवी सामर्थ्य असते असे तो मानित नाही. अंधपतन अथवा उद्धार हा ज्याच्या त्याच्या स्वाधीन आहे, म्हणून त्याला विचार स्वातंत्र्य असले पाहिजे. प्रतिज्ञाभंग घडल्यास भिक्खूच्या हातून पराजिका हा दोष होतो. पराजिका दोषास शिक्षा म्हणजे संघातून हकालपट्टी करणे. क्रमांक 4. भिक्खू आणि धार्मिक दोष. भिक्खूकडून घडलेला प्रतिज्ञाभंग हा त्याने धर्माविरुद्ध केलेला अपराध असे समजले जाते. या अपराधाशिवाय भिक्खूच्या बाबतीत इतरही काही अपराध मानले जातात. त्यांना संघादिसेस अशी संज्ञा होती. विनयपिटकात अशा 13 अपराधांची यादी आढळते. विनयपिटकात अशा 13 अपराधांची यादी आढळते. ते पराजिकासारखे आहेत. क्रमांक 5. भिक्खू आणि प्रतिबंध. संघादिसेस आणि पराजिका याशिवाय भिक्खूला काही प्रतिबंध अथवा नियम पाळावे लागतात. गृहस्थासारखा भिक्खू वाटेल ते करू शकत नाही. यापैकी एका प्रतिबंध प्रणालीला निसंगनीय पाचित्तीय अशी संज्ञा असून त्यात भिक्खूने पाळावयाचे 26 प्रतिबंध समाविष्ट होतात. हे प्रतिबंध चिवरे, लोकरीचा बिछाना, भिक्षापात्र आणि औषधी यांच्या अस्वीकृती संबंधी आहेत. काही प्रतिबंध सुवर्ण आणि रौप्य यांचे दान घेणे वा ना घेणे यासंबंधी आहेत. काही संघाला मिळालेली मालमत्ता स्वतः स्वीकारण्याच्या आणि देवघेवीच्या कामी नेमलेल्या भिक्खू संबंधी आहेत. या प्रतिबंधाच्या उल्लंघनास निसंशनीय म्हणजे परतफेड आणि प्राचित्तीय म्हणजे पश्चाताप व्यक्त करणे या शिक्षा सांगितलेल्या आहेत. या प्रतिबंधनाशिवाय भिक्खूला पाचित्तीय या नावाचे
नावाचे 92 निर्बंध पाळावे लागतात. क्रमांक 6. भिक्खू आणि शिष्टाचाराचे नियम. भिक्खूचे वर्तन चांगले असावे. त्यांची चालचलणूक इतरांना आदर्शवत वाटेल अशी असावी. यासाठी भगवंतांनी शिष्टाचाराचे अनेक नियम केलेले आहेत. शिष्टाचाराच्या नियमांना सेखीय धम्म अशी संज्ञा असून त्यांची संख्या एकंदर 75 आहे. क्रमांक 7. भिक्खू आणि दोष परीक्षा. कसे वागायचे आणि कसे वागायचे नाही यासंबंधीचे नियम केवळ औपचारिक नव्हते. त्यांना कायद्याचे स्वरूप असून त्यात आरोप ठेवणे, न्यायपरीक्षा आणि शिक्षा यांचा अंतर्भाव होई. योग्य रीतीने नियोजिलेल्या न्यायमंडळाशिवाय भिक्खूला शिक्षा करता येत नसे. हे न्यायमंडळ ज्या ठिकाणी भिक्खूच्या हातून अपराध घडला त्या ठिकाणी राहणाऱ्या भिक्खूने बनविलेला असे. न्यायमंडळासाठी लागणारी भिक्खूची आवश्यकता, संख्या, उपस्थिती असल्याशिवाय भिक्खूची न्यायपरीक्षा होत नसे. आरोप निश्चित असल्याशिवाय कोणत्याही न्यायपरीक्षेला कायदेशीर स्वरूप येत नसे. कोणतीही न्यायपरीक्षा आरोपीच्या अनुपस्थितीत केल्यास तिला कायदेशीर स्वरूप येत नसे. आरोपीला स्वतःच्या बचावाची पूर्ण संधी दिली नसल्यास कोणत्याही न्यायपरीक्षा कायदेशीर मानली जात नसे. आरोपीला स्वतःच्या बचावाची पूर्ण संधी दिली नसल्यास कोणतीही न्यायपरीक्षा कायदेशीर मानली जात नसे. ज्याच्यावरील आरोप सिद्ध झाला आहे त्या भिक्खूला खालीलप्रमाणे शिक्षा देण्यात येत. पहिली, तर्जनीय कर्म म्हणजे ताकीद देऊन सोडणे. दुसरी, नियस्कर्म म्हणजे वेडा म्हणून जाहीर करणे. तिसरे, प्रवार्जनीय कर्म म्हणजे संघातून हकालपट्टी. चौथे, उत्प्रेक्षणीय कर्म म्हणजे बहिष्कार. पाचवे, परिवासक कर्म म्हणजे विहारातून बाहेर घालविणे. विहारातून बाहेर घालविल्यावर अबभान कर्माचा उपयोग करता येत असे. अबभान कर्म म्हणजे संघाचे रद्द केलेले सभासत्व परत देणे. अबभान कर्म हे विहारातून बाहेर घालविल्यानंतर भिक्खूने आपली वागणूक नीट ठेवून संघाचे समाधान केले आणि संघाने क्षमा केली तरच केले जात असे. क्रमांक 8. भिक्खू आणि अपराध स्वीकृती. भिक्खू संघाविषयक जी अगदी नवीन आणि अपूर्ण अशी संस्था भगवंतांनी निर्मिली ती म्हणजे उपोसद अथवा हातून घडलेल्या अपराधाची स्वीकृती ही संस्था होय. अपराध किंवा दोष यासंबंधी केलेल्या नियमांचे परिपालन करायला लावणे शक्य आहे हे भगवंताच्या लक्षात आले होते. परंतु ज्याचे उल्लंघन झाले असता दोष अथवा अपराध घडत नसे असेही काही प्रतिबंध भगवंतांनी घालून दिलेले होते. त्यांच्या मते प्रतिबंधाच्या शीलनिर्मिती आणि शीलवर्धक यांच्याशी अतिशय दाट संबंध असल्यामुळे त्यांचेही परिपालन करणे अपराधासंबंधीच्या नियमाच्या परिपालना इतकेच आवश्यक आहे. परंतु या प्रतिबंधाचे परिणामकारक रीतीने परिपालन करण्याचा मार्ग त्यांना आढळेना. म्हणून त्यांनी लोकांसमोर या प्रतिबंधनाच्या उल्लंघनाची उघड कबुली देणे हा उपोसथाचा प्रकार शोधून काढला. हा प्रकार म्हणजे भिक्खूची सदसद विवेकबुद्धी संघटित करून वाम मार्गी त्याचे पाऊल न पडणे अशी काळजी घेणारी शक्ती निर्माण करणे. उपोसद अथवा अपराधाची कबुली देणे हे पतिमोक्ष या भिक्खू नियमाच्या उल्लंघनापुरते मर्यादित होते. उपोसथासाठी त्या ठिकाणच्या भिक्खूची सभा भरवावी लागे. दर पंधरवड्यात अशा 3 सभा भरविल्या जात. पहिल्या चतुर्दशीला, दुसरी पंचमीला आणि तिसरी अष्टमीला. त्या दिवशी भिक्खूला उपवास करावा लागे. म्हणूनच कबुलीच्या दिवसाला उपोसद म्हणतात. सभेत एक भिक्खू पातिमोक्षातील एक प्रतिबंध म्हणजे नियम वाचून दाखवी आणि उपस्थित भिक्खूंना उद्देशून तो म्हणे, तुम्ही स्तब्ध आहात. यावरून तुमच्यापैकी कोणीही या प्रतिबंधनाचे उल्लंघन केलेले नाही असे मी गृहीत धरतो. हे वाक्य त्रिवार उच्चारून तो मग पुढल्या प्रतिबंधाकडे वळे.
गृहीत धरतो हे वाक्य त्रिवार उच्चारून तो मग पुढल्या प्रतिबंधाकडे वळे. अशाच तऱ्हेने उपोत्सथाची सभा भिक्खुनी संघातही होई. प्रतिबंध उल्लंघनाची कबुली दिल्यास पुढे आरोप ठेवून न्यायपरीक्षा चाले. अपराध घडला असूनही एखाद्या भिक्खूने तो कबूल केला नाही तर त्याला तो करताना ज्या भिक्खूने पाहिले असेल त्या भिक्खूने तो सभेत सांगावयाचा. असे झाल्यावर मग अपराधी भिक्खूवरती आरोप ठेवून त्याच्या न्यायपरीक्षेला सुरुवात होईल.